आता शेती तोट्याची होण्याचं सगळ्यात मोठं प्रॉब्लेम मला असं वाटतं कॅश फ्लो. तुम्हाला समजा म्हटलं की तुम्ही 4 महिने सतत काम करायचं, पण तुम्हाला पगार मिळणार नाही. कधी मिळेल? चौथ्या महिन्याच्या एंडला. ओके. तर तुम्ही जगू शकाल का? मला असं वाटतं की तुम्ही दर महिन्याला कुठून तरी उधार घ्याल, कारण तुम्हालाही किराणा भरायचा आहे, तुम्हाला दूध घ्यायचं आहे, फळं घ्यायची आहेत, तुम्हालाही तुमचं घर चालवायचं आहे. तर तुम्ही कुठून तरी उधार घेणार किंवा साठवलेल्या पैशावर जगणार. ते संपले की उधार घेणार आणि नंतर 5 महिन्यांनी जेव्हा पैसे येतील तेव्हा उधार चुकते करत बसणार. हीच अवस्था शेतकऱ्याची आहे. हे बघा, ॲव्हरेज पीक आपलं 3.5-4 महिन्याचं आहे, गहू 5 महिन्याचा आहे, म्हणजे तूर आहे हे 7 महिन्याचं पीक आहे, 7 महिने. तर एवढे महिने वाट पाहायची आणि त्याच्यामध्ये हे पीक म्हणजे यायची वाट पाहायची, त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट करायची, सगळं करायचं, बसून राहायचं, दुसरं काही हे नाही आहे. अशा वेळेला कुठलाही माणूस, जगातला सगळ्यात चांगला सर्जन असेल, ज्याला खूप पैसे मिळतात, त्यालाही हीच वेळ येणार आहे. तर कॅश फ्लो सुधारायचा आमचा पहिला प्रयत्न होता. कॅश फ्लो सुधारणं म्हणजे काय? तर तुम्हाला डेली, वीकली, फोर्टनाईटली, मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली आणि इयरली इन्कम पाहिजे. अच्छा. आता हे कसं शक्य आहे पण बघा. ते शेतीमधून कसं शक्य आहे? हां, अगदी सहज शक्य आहे. पण सांगतो तुम्हाला मी. तर डेली इन्कमसाठी बघा, दूध, अंडी आणि भाजीपाला हे जवळ आपल्याला रोज लागणाऱ्या गोष्टी आहेत. त्यातले दूध हे अगदीच रोज लागणाऱ्या गोष्टी आहेत. हो. अंडी, भाजीपाला आपण आठवड्यातून एकदा घेतो. ओके. त्यानंतर दर रविवारी म्हणजे नॉनव्हेज खाणारे लोक चिकन करतातच, म्हणजे असं असतं. नंतर आपण एक 15-1 दिवसामध्ये आपण काहीतरी डेलिकसी म्हणून वेगळ्या वेगळ्या प्रकारचं दुधाचे पदार्थ किंवा असं म्हणजे श्रीखंड असं काहीतरी करतो. नंतर हाफ इयरली आपण समजा आता शेतकऱ्यांनी हाफ इयरली बोकड पाळलं, शेळी पालन, तर त्याला हे का शेळी 7 महिन्याला 2 करडं देते. आणि असं तुम्हाला कंटिन्युअस उत्पन्न हवं असेल तर दर 7 महिन्यांनी तुम्हाला 2 करडी येणार, त्याच्या पुढच्या 7 महिन्यांनी तुम्हाला ते विकू शकता. तर आम्ही अशी सिस्टीम सेट केली की कोंबडी पालन, त्याच्यामध्ये मांस विक्री आणि अंडी, गोपालन, त्याच्यामध्ये दूध, नंतर आमच्याकडे तूप, लोणी, चक्का, दही, ताक सगळं बनतं. अच्छा. आणि नंतर 24 प्रकारच्या भाज्या, 38 प्रकारची फळझाडं, खरीपामध्ये तूर, मूग, मटकी, चवळी हे सगळं, उडीद आणि बाजरी, आणि रबीमध्ये गहू आणि हरभरा आणि राजमा, अशी पिकं घ्यायला सुरुवात केली. म्हणजे आधी घरच्या हे पूर्ण केल्या आणि नंतर टप्प्याटप्प्याने दर वेळेला हे इन्कम कसं येत जाईल ह्यासाठी प्रोडक्ट लाईन सेट केली ह्याच शेतीतून. अच्छा.